अनिल 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 काय झालं काय? चल आपण चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेट करूया. काय रे, मला कविता लिहू दे. अरे कविता नंतर लिही रे. अमरे, मला कल्पना सुचली. तुला कल्पना सुचली, मला कल्पना भेटली. हात काढ. खरंच? हो. कुठे? टेनिस कोर्ट वर भेटली ना? मी बोललो होतो तुला, तुझं आपलं काहीतरी उगाच. तिने माझ्या गालाला हासुदा लावला. मारला असेल. नाही. पहिल्या भेटीत? हो, हो. काय झालं, टेनिसचा बॉल माझ्या गालाला लागला हा. म्हणून तिने बर्फ लावला गालाला. बर्फानं जीव थंड हो लागला ना, तुझा? झालं ना. नंतर मी कॅन्टीन मध्ये तिचा कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल कॉंग्रॅच्युलेशन? अरे या दिलीपचं जमलं. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. चला, तुम्हा दोघांचं जमलं, मला आनंद आहे. हे तुझं फिसकटलं की काय? फिसकटल्यातच जमा आहे. का? तिचा बाप खडूस आहे. तो साला भैया नीलूला म्हणतो, हा? ज्याला राहण्यासाठी स्वतःची जागा नाही त्याच्याशी तुला लग्न करता येणार नाही. Damn it. आईला या भैयाच्या काय शिवाय देतो तू? त्याला खुशाल सांग, हा. मी आता मोठ्या फ्लॅट मध्ये राहतो म्हणाव. हा. खरंच? हा. मी असं सांगितलं तर चालेल तुम्हाला? चालेल. अरे धावेल. पाहिजे त्याला इकडे घेऊन ये. आम्ही सांगतो त्याला की हा फ्लॅट तुझ्या मालकीचा आहे म्हणून. ओ भाऊ, तुमची तब्येत बरी आहे काय झालं? ना? हा फ्लॅट काय आपल्या बापाचा आहे? सध्या नसेल, पण याच्या बापाचा असं सांगायला आपल्याला काय हरकत आहे? तुझ्याबरोबर मी पण रस्त्यावर येतोय बहुतेक. सध्या कुठे राहतोय आपण? आपण दोघे एकत्रच राहतो ना? नाही, मी काय म्हणतो तुला, याचं जर लग्न होत असेल तर एखादी थाप मारायला आपल्याला काय हरकत आहे? नाही, पण दिलीप भैया प्लीज. ए वाटेल ते बोल, हवं तर हा, पण भैया बिया म्हणू नको रे बाबा. तुझा सासरा एक भैया आहे तेवढा बस झाला. हा. आता आम्ही दुधाचे अंडे घेऊन सकाळी ए, दूधवाला, ए. दूधवाल्या! अरे त्याला मला कविता करू दे रे.